नमस्कार. आज देशाचे लोकनेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त दिवसचानात आचरण येते. पुणे शहर संघटक सुवर्णताई शशिकांत पांडवळे यांच्या वतीने एक छोटेखानी कार्यक्रम आयोजित केलेला आहे. पण कार्यक्रम असा आहे की जेव्हा साहेब प्रत्येक वेळेस म्हणतात की साहेबांना मोठे मोठे बॅनरबाजी आवडत नाही, पण छोट्या छोट्या मुलांच्या मध्ये तुम्ही जा, लहान ज्या गरजू मुलं आहेत त्यांना काही वस्तूंचं वाटप करा, अन्नदान करा. हे साहेबांचं पहिल्यापासून शिकवण आहे की 20% राजकारण आणि 80% समाजकारण तुम्ही करत राहा. त्यामुळे हा छोटेखानी जो कार्यक्रम आहे त्याला सर्व आमचे महिला पदाधिकारी आहेत, सर्व सन्मान्य पदाधिकारी इथे उपस्थित आहेत महाविकास आघाडीचे तर्फे. त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानते आणि हा कार्यक्रम खूप सुंदर असा आयोजित केलेला आहे. त्याबद्दल आयोजकांचे मी आभार मानते. देशाचं हे एक मोठं नेतृत्व आहे. ज्यांनी देशाचं नेतृत्व केलं आहे असे महाराष्ट्राचे एक थोर नेते मला वाटतं हे पुन्हा होणे नाही. कारण पवारसाहेब असे की संपूर्ण देश त्यांनी मग संरक्षण मंत्री असेल अनेक पदं त्यांनी भूषवली. आणि योगायोग असा की ज्या वेळेला 33% आरक्षण महिलांसाठी केलं राजीव गांधींनी, त्यावेळेला मुख्यमंत्री पवारसाहेब होते महाराष्ट्राचे. आणि महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा 33% आरक्षण झालं. पूर्ण देशामध्ये अनेक राज्य आहेत पण महाराष्ट्राने पहिल्यांदा ते आरक्षण लागू केलं. तर मला वाटतं पवारसाहेबांचं खूप मोठं योगदान आहे. त्यांचं असंच आपल्याला मार्गदर्शन मिळत राहो. आणि आम्ही आघाडी म्हणून एकत्रित आहोत. आम्हाला खात्री आहे की आम्ही जो लढा देतोय त्याला न्याय मिळेल. पवारसाहेब आमच्या लढ्याचं नेतृत्व करतायत. माननीय शरदचंद्रजी पवार साहेब राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त आज आपण तो उपस्थित राहिलेलो आहे. माननीय दीप्तीताई चौधरी, माजी आमदार शशिकांत पाडोळे, विशाल जाधव, तर मला सर्वांचे नाव माहिती नाही, तर जे काही कार्यकर्ते उपस्थित आहेत त्यांचे मनापासून आभार मानतो. आता त्यांनी कामगारांची एक दखल घेतली की कोरोना असू द्या, ऊन वारा पाऊस असू द्या, हे इतर कुठली कशा प्रकारची जनतेची सेवा म्हणजे स्वतःची तमा न करता लोकांचे आरोग्य कसं स्वच्छ राहील याकडे आपले कामगारांचं लक्ष असतं आणि वेळोवेळी ते तसं करत राहत आहेत. आणि त्यांची दखल ही आपल्या समाजातून काही संस्था, राजकीय पक्ष म्हणा, एनजीओ असू द्या, हे दखल घेतात. हे बरं वाटतं आहे की कामगारांना बी एक प्रतिसाद मिळतो की आमच्याबद्दल बी कोणीतरी काहीतरी व्यक्त चांगले मत मांडतायत. आणि हे असे तुमची भावना सदैव आमच्या कामगाराबद्दल आणि आपल्या संस्थेबद्दल राहो ही सदैव व्यक्त करतो. की कार्यक्रमाचे आयोजक शशी पाडोळे आणि सुवर्णताई पाडोळे यांनी घेतले आहे आणि महाविकास आघाडीतर्फे ही कार्यक्रम घेतलेला आहे. दोन्ही राष्ट्रीय नेत्यांचं सांगायचं म्हणलं की दोन्ही राष्ट्रीय नेते किती वय झाले त्यांचं, पण ते एखाद्या तरुणांना लाजण्यासारखं काम करतात. त्यांनी घरदार आपल्या पणाला लावून देशासाठी काम करतात, गोरगरिबासाठी काम करतात.